शेतकऱ्यांनो नमस्कार. न्यूट्रिअप शेअर फेरीमध्ये मी आपला कृषी मित्र राहुल पाटील सर्व केळी बागायतदार शेतकऱ्यांचं एकदा स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो आहे पंकज दादा यांच्याकडे. पंकज दादा यांचं गाव आहे शिंदी, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. आणि या ठिकाणी पंकज दादांनी स्टार्टपासून म्हणजे 15 मार्चला केळीची लागवड केली आणि केळीची लागवड केल्यानंतर टोटली न्यूट्रिअपची ट्रीटमेंट वापरली. न्यूट्रिअपची ट्रीटमेंट फक्त खत औषधं पुरताच नाही, तर पंकज दादांनी सुरुवातीलाच 2 लॅटरल या ठिकाणी टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता, सुरुवातीच्या वेळेस बेड तयार करून बेड नंतर 2 लॅटरल 2 ड्रिपच्या नळ्या टाकल्या. ड्रिपच्या नळ्या टाकल्यानंतर बेसल डोसमध्ये न्यूट्रिअप फॉर्म्युला, त्याचबरोबर वेळोवेळी ड्रेंचिंग असेल, ड्रेंचिंगमध्ये ह्युमाकेल फॉस्फेटेल, त्याच्यानंतर मिक्सोमॅक 2 मोर किंवा कॅडिका, अॅमिनो प्लस, बोरॉन अशा वेगवेगळ्या ड्रेंचिंग सुद्धा त्यांनी केल्या. आमचे प्रतिनिधी अमरावतीचे जे आहेत योगेश अष्टुनकर त्यांनी वेळोवेळी पंकजदादांना मार्गदर्शन केलं. व आज 15 मार्च नंतरचा बागेचा पेंदा तुम्ही बघू शकता. पंकजदादांनी आता मगाशी चर्चा करताना मला सांगितलं तर माझा 38 ते 39चा पेंदा बुंदा या ठिकाणी बनलेला आहे. तर अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा बाग या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतोय. तर त्यांचं म्हणणं होतं की मी इंट्राब्लेंड दिल्यानंतर मला पेंद्यामध्ये व पानांच्या अंतरामध्ये खूप मोठा फरक जाणवला. तर पंकजदादांकडून जाणून घेऊ पंकजदादांनी न्यूट्रिअपचे उत्पादन वापरून त्यांचं काय मत आहे. दादा नमस्कार. नमस्कार पंकजदादा, तुम्ही केळी पहिल्यांदा केली, बरोबर आहे. आणि काय वाटलं तुम्हाला केळी लागवड केल्यानंतर न्यूट्रिअपचा अनुभव तुमचा कसा राहिला, किंवा हा 6-7 महिन्याचा प्रवास कसा राहिला तुमचा? सर्वात पहिले यामध्ये हरभऱ्याचं पीक होतं. अच्छा. हरभऱ्याचं पीक झाल्यानंतर शेती अशी कोरी सुटली होती. असं वाटलं की चला ठीक आहे, आता नंतरच्या मान्सून सीझन मध्येच आपण खरीप हंगामातच पीक करायचं. पण तेवढ्यात अष्टोनकर साहेब आले, आपल्याला म्हणे केळी लावायची आहे म्हणे. मी म्हटलं आता टाइम गेला, म्हटलं उन्हाळ्याचा आहे, म्हटलं आपण याच्या आधी काही केळीचं घेतलं नव्हतं. ते म्हणे की उन्हाळ्यात लावा म्हणे. मी म्हणे 12 महिन्यात तुमची केळी खाली करून देतो म्हणे. ओके. मी म्हटलं ठीक आहे, पण उन्हाळ्याची रिस्क म्हटलं म्हणजे मोठी. तरी पण आम्ही मोठ्या हिमतीवर केळी लावली, बोरू वगैरे टाकला, डबल लॅटरल सगळं काही त्यांच्या म्हणजे नियंत्रणाखाली पूर्ण चालू होतं. त्याच्यानंतर बेसल डोज आणि रायजन शाईनची रोपं आणली. त्या सुरुवातीला काही दगावली पण ती पण आम्ही भरपाई डबल खांडणी वगैरे भरून काढली. आणि सुरुवातीचा बेसल डोज मध्ये त्यांचं फॉर्म्युला 1 वगैरे, त्याच्यानंतर सेकंड डोज मध्ये रुबीसॉल सुपर गेलं, आणि सुरुवातीची ड्रिंचिंग आपली ह्युमाकेल आणि फॉस्फायटेल गेलं. त्याच्यानंतर सेकंड ड्रिंचिंग मध्ये कॅडिगा वगैरे गेलं, ज्यामुळे रोपाची वाढ चांगली झाली. त्याच्या पानामधील अंतर म्हणजे जे गॅपिंग म्हणतो आपण, त्या व्यवस्थित आल्या. आणि त्याच्यानंतर अॅमिनो प्लसची ड्रिंचिंग पण केली होती. एकदा फवारा पण घेतला होता त्याच्यानंतर. आणि सर्वात शेवटी 3 डोस कंप्लीट झाल्यानंतर यामध्ये थोडा आम्ही एखाद्या महिन्याचा गॅप देऊन आपलं इंट्राब्लेंड यूज केलं. म्हणजे हे 1.25 एकराला जवळपास 2 लिटर वापरला आम्ही. अच्छा. म्हटलं म्हणजे हे 2000चा प्लॉट आहे, 1001 लिटर यूज केलं. त्याच्यानंतर आम्ही 15-20 दिवस 3 आठवड्यापर्यंत काहीच नाही केलं, फक्त बघत राहिलो की त्याच्याकडे काय परिणाम होते. पाणी वगैरे व्यवस्थित चालू होतं. त्याच्यानंतर या बुंद्यामध्ये जो काही फरक दिसून आला आणि पानाची हाईट वगैरे, की आजूबाजूला जाणारा प्रत्येक कास्तकारी म्हणते की तू काय टाकलं रे बॉयले. आणि हे एकदम शाश्वत सत्य आहे. व्हिडिओ बनवून राहिला म्हणून नाही सांगून राहिलो, तर हे शाश्वत सत्य आहे. म्हणजे खरोखर इंट्राब्लेंडचे रिझल्ट बिलकुल डोळ्याने दिसण्यासारखे, बिलकुल डोळ्याने दिसणार की हा जो बुंदा होता हा जवळपास लटकला होता आपला समजा 27-28 पर्यंत. हा एकदम रपरप वाढून बिलकुल 35-36च्या घरात चालला गेला. आणि तेव्हापासून आम्ही जवळपास 3 आठवडे 1 महिन्यापर्यंत काहीच नाही टाकलं. त्याच्यानंतर मग आम्ही वॉटर सोल्युबल मध्ये चालू झालो. आता तर शेतकरी बांधवांनो, पंकज दादांनी जे सांगितलं आता, तर ते प्रोडक्ट होतं आपलं इंट्राब्लेंड हे कम्पॅटिबिलिटी एजंट आहे. बेसल डोस किंवा वॉटर सोल्युबल्स किंवा वेगवेगळे अन्नद्रव्य आपण जे जमिनीत देतो, जे फिक्स होऊन पडलेल्या अन्नद्रव्यांचं उपलब्ध झाले पाहिजे. जे बॉन्ड फिक्स झालेले ते रिलीज करून झाडाला उपलब्ध करून देतं. आणि 27 वरून तुमचा 36, 34, 38च्या काही ठिकाणी पंकजाने आम्ही आता मोजला तर 39चा पेंदा बुंदा त्या ठिकाणी बनलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, पंकज दादा पहिल्यांदाच केळी लागवड करून न्यूट्रिअप बरोबर खरोखर समाधानी आहेत. तर माझी या अमरावती जिल्ह्यातील या तालुक्यातील परतवाडा, अचलपूर, शिंदी वगैरे परिसरातील शेतकऱ्यांनी सुद्धा न्यूट्रिअपचे उत्पादन वापरून अशाच पद्धतीचा सुंदर बाग त्या ठिकाणी सजवायचा आहे. धन्यवाद.